राज्य में महिलाओं के सक्षमीकरण, उन्हें आर्थिक आधार देने के लिए महाराष्ट्र सरकार द्वारा शुरू की गई मुख्यमंत्री मेरी लाडली बहना योजना के तहत पूरे राज्य में गोंदिया जिला प्रथम श्रेणी में है। इस योजना में महिलाओं को सरकार द्वारा प्रति माह 1500 रुपए सीधे बैंक खातों में दिया जाएगा। इसकी पहली किश्त 2 माह की 17 अगस्त को एक साथ 3000 रुपए प्रदान होने जा रही है। इस योजना की जानकारी के संबंध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मुख्य कार्यालय में पत्रकार परिषद आयोजित की गई, जहां योजना के विषय में अधिक जानकारी प्रदान की गई। इस समय पूर्व विधायक राजेंद्र जैन, जिला परिषद समाज कल्याण सभापति पूजा अखिलेश सेठ, एनसीपी महिला शहर अध्यक्ष माधुरी नासरे, पूर्व जिला सदस्य रजनी गौतम उपस्थित रही। समाज कल्याण सभापति पूजा अखिलेश सेठ ने जानकारी दी कि हमें गर्व है कि राज्य में स्थापित महायुति की सरकार ने महिलाओं को आर्थिक आधार देने, उनके सक्षमीकरण के बारे में सोचा और निरंतर चलने वाली मुख्यमंत्री मेरी लाडली बहना योजना की शुरुआत की। राज्य में सर्वाधिक ऑफलाइन ऑनलाइन लाडली योजना के आवेदन महिलाओं द्वारा करने में गोंदिया जिला प्रथम स्थान पर है। पूजा सेठ ने कहा, हमारा प्रयास है कि इस योजना का लाभ प्रत्येक योग्य महिलाओं को मिले। सांसद प्रफुल्ल पटेल, पूर्व विधायक राजेंद्र जैन के मार्गदर्शन में योजना का अधिक लाभ देने पर जोर दिया जा रहा है। गोंदिया शहर में योजना लाभार्थी महिलाओं की कम संख्या को देखते हुए शहर के प्रत्येक हिस्से में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यकर्ताओं द्वारा आगामी 15 अगस्त से 25 अगस्त तक 10 दिवसीय जन जागृति अभियान चलाया जाएगा। कार्यकर्ता आवेदन फॉर्म के साथ जन जागृति करेंगे। कैंप के रूप में ऑनलाइन ऑफलाइन फॉर्म भरे जाएंगे। इस पर हमारी 25 सदस्यों की टीम निगरानी के रूप में कार्य करेगी। पूजा सेठ ने कहा, महिलाएं बिल्कुल भी संकोच ना करें। हमारा प्रयास है कि प्रत्येक महिला को इस योजना का लाभ मिले। जिन लोगों ने 14 अगस्त तक ऑनलाइन ऑफलाइन फॉर्म भरे हैं एवं उनके आवेदन मंजूर हुए हैं, उन्हें 17 अगस्त को 2 माह का आर्थिक आधार 3000 रुपए उनके बैंक खातों में दिया जाएगा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आता पूर्ण गोंदिया तालुक्यात 82,700 फॉर्म आलेले आहेत। 80,000 फॉर्म व्हॅलिड आहे आणि पूर्ण जिल्ह्यात 9 तारखेपर्यंत 2,88,000 फॉर्म आलेले आहेत आणि आता आकडा प्रत्येक दिवस वाढत आहे आणि गोंदिया तालुक्यात जे 1100-1200 कमी आहे त्यांच्यामध्ये काही त्रुटीची पूर्तता नाही। हे त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून कोणतीही अर्ज नामंजूर नाही झाली पाहिजे म्हणून ते शासकीय सदस्य म्हणून आमचे 2 सदस्य आहेत, ते पण त्याच्यावर लक्ष घालतील आणि गोंदिया शहराचा जे प्रश्न आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा जे प्रश्न आहे त्याच्यात आम्ही आजच आमचे मोरगाव अर्जुनीचे आमदारशी बोललो की लाडली बहीण योजनेसाठी पूर्ण आपली यंत्रणा कामावर लागली पाहिजे। कोणती आपली पात्र आपले जे अर्जदार आहे, आपली बहीण लाडकी बहीणमध्ये जे योजनामध्ये जे अर्जदार आहे ते कुठे राहिले नाही पाहिजे। अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ही योजना जे महायुती शासनाने दिली आहे, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी आम्हाला एक निर्देश पण दिलेला आहे की या योजनेचा लाभ सर्व जास्तीत जास्त जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना मिळाला पाहिजे। ग्रामीण इलाके आहे जे त्रुट्या आहेत त्या त्रुट्या कशा भरून काढणार अर्जाच्या? लहान त्रुटी आहे ते म्हणजे ज्या पद्धतीची त्रुटी आहे ते नक्कीच पूर्ण होऊन जाईल याच्यात मला त्रास वाटत नाही। पूर्ण जिल्ह्यात पणाला गेला गोंदिया जिल्ह्याची सभापती होण्याचे समाज कल्याण सभापतीच्या नात्याने माझ्याकडे जो डाटा आहे त्या हिशोबाने 2,88,773 इतक्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये। त्यापैकी 2,80,251 इतक्या लोकांचा अप्रूव्हल झालेला आहे फॉर्म। त्यानंतर मग 5,000-5,500 जवळपास असं काही 1000 लोकांची त्रुटी झालेली आहे। तर त्या त्रुटीसाठी पण आमची शासकीय समिती त्याच्यावर कार्य करत आहे आणि सभापतीच्या नात्याने आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पण आमचे जे कार्यकर्ते माझ्यासोबत आणि मी सुद्धा जिल्हा स्तरावर 1-2 अशी फेरी लावते ज्या ज्या जागी आम्ही लोकांनी राष्ट्रवादीच्या वतीने सेंटर केलेले आहेत की कुठल्याही महिलाला लाभ देण्यासाठी कुठे चुकता नाही झालं पाहिजे, याकरता आम्ही जे कार्य करतो। आणि आमच्यासोबत आमच्या सगळ्या राष्ट्रवादी महिला म्हणजे पुरुष तर असतातच, त्याचबरोबर महिलांनी सुद्धा सपोर्ट दिलेला आहे। जसे ग्रामपंचायतचे सरपंच ज्या जागी सरपंच आहेत, काही आमच्या पंचायत समिती सदस्य आहेत, जसं सावरीमध्ये सरला चिकलोंडे आणि आता कीर्तिताई पटले आणि अशा आणि एकोडीमध्ये आपल्याला माहितीच आहे अश्विनीताई पटले, त्यांचेसुद्धा सेंटर आहेत। अशा जागी आम्ही निःशुल्क महिलांचे सुद्धा फॉर्म भरतो आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने साहेबांनी
आमच्या महिलांना सक्षमीकरणाकरिता म्हणजे ही योजना काढली आहे. त्यासाठी आम्ही त्यांचं नेहमी साथ आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच येणाऱ्या रक्षाबंधनपर्यंत आमच्या महिलांच्या अकाउंटला सुद्धा 2 महिन्याची म्हणजे त्यांचा जो लाभ आहे भेटणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा. जे महिला वंचित राहिल्या त्यांना कसा लाभ देणार? ज्या महिला वंचित राहिल्या आहेत त्यांचे काही फॉर्म भेटत नाही किंवा मग त्यांचं असं म्हणणं आहे की बा माझ्या लिव्हिंगमध्ये काही प्रॉब्लेम अशांची सुद्धा आम्ही म्हणजे त्यांचे डॉक्युमेंटसुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काही दिवसात जर हे नाही झालं पूर्ण तर आम्ही आपल्या कुडवा क्षेत्रात म्हणा अन्य दुसऱ्या क्षेत्रामध्ये एक लहान शिबिर आयोजन करणार आहे. शिबिराच्या माध्यमाने त्या जागी एखाद्या ऑपरेटरला बसून आम्ही ते सुद्धा कार्य करणार आहे आणि सोबत अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांच्यासुद्धा माध्यमाने आम्ही हे काम करत आहोत आणि यांच्याकडून आम्ही ऑफलाईन फॉर्म जमा करत आहे. ऑफलाईन फॉर्म जमा झाल्यानंतर सुद्धा की त्यांना कुठे ना कुठे त्रास नको आणि ज्यावेळेस डाटा म्हणजे ज्या सर्व्हर स्टार्ट होईल त्यावेळेसला सुद्धा आम्ही त्यांना तुरंत बोलवून स्क्रीन त्यांचे फोटो घेऊन आणि त्यांचे फॉर्म आमच्याकडे डॉक्युमेंट्स उपलब्ध राहतील तर आम्ही तुरंत ते कामं करायला सुरुवात करू. किती अर्ज रद्द झालेले आहेत त्यांसाठी अर्ज रद्द झाले त्यांसाठी काय पाठपुरावा करणार? रद्द काही लोकांचे लिव्हिंगचा प्रॉब्लेम असेल, काही लोकांचे रहिवासी दाखला किंवा मग काही आधार कार्ड त्यांचे नावं अपडेट नसतील अशा काही त्रुट्या आहेत तर त्या त्रुट्यांची संख्या किती आहे? संख्या जवळपास जसं ग्रामीण म्हणायला गेलं तर 3-3.5 हजार असे जवळपास पेशंट म्हणजे आपल्याकडे सध्या आता एक त्याचा म्हणजे परफेक्ट म्हणजे हे नाही आहे नंबर नाही आपल्याकडे किंवा त्यांचं एकूण पण त्यांच्या 3-3.5 हजाराच्या जवळपास आम्ही सांगू शकतो त्या माध्यमातून. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.